नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण सोलकढीचा बेत केलेला आहे। सोलकढी म्हटलं की आम्हाला मनीषा आठवते, त्यामुळे आज यूट्यूब फॅमिलीसाठी मनीषा सोलकढी करून दाखवणार आहे। आता सोलकढीला काय काय साहित्य लागतं ते बघूया। सोलकढीला लागणारं साहित्य: एक ओला नारळ किसून घेतलाय, थोडंसं बीट, हिरव्या मिरच्या, आलं थोडंसं, 4-5 लसणाच्या पाकळ्या, जिरं, साखर, कोकमाचा आगळ, मीठ आणि कोथिंबीर। आता आपण वाटायला घेऊया। बीट थोडं, मिरच्या, लसूणच्या पाकळ्या, आलं, पाव चमचा जिरं, थोडीशी चवीपुरती साखर, मीठ अर्धा चमचा, पाणी थोडं। आता हे आपण ओलं खोबरं मिक्सरमध्ये टाकलंय, त्याच्यामध्ये 4 मिरच्या, 4 लसूणच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, थोडासा कलर येण्याकरता बीट, साखर आणि जिरं एवढं साहित्य आपण ह्याच्यात टाकलंय। आता ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे। आता मिक्सर लावून घेऊया आणि मग हे गाळून घेऊया। आता हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलंय, आता गाळून घेऊया। खोबरं गाळून घ्यायचं आणि आता ही मनीषा करून दाखवते तसं किस काढून घ्यायचं, पिळून घ्यायचं। काही लोक रुमालावरती गाळून घेतात, प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धती। आता आम्ही मालवणला गेलो होतो ना, दोन्ही वेळेला सोलकढी एवढी सुंदर 2-2 ग्लास प्यालोय ना। सोलकढी मस्तच आहे। मालवणला जायचं, सोलकढी भरपूर प्यायची, मच्छीचं जेवण खूप सुंदर, ताजे ताजे मासे, मज्जा आली। तुम्ही तो व्हिडिओ पाहताच आहात आणि भरपूर प्रतिसाद देता, त्याबद्दल धन्यवाद। आता आपण हे सोलकढीचं सगळं तयार केलेलं आहे वाटप। आता ह्याच्यात आपण आगळ टाकायचं आहे। 4 चमचे आगळ टाकूया। एक जे ढवळून घ्या, एकजीव करा। आता थोडीशी कोथिंबीर टाकेल। आपली सोलकढी तयार आहे। तुम्ही पण अशी सोलकढी करा। चला, आता सोलकढी आपली तयार झालेली आहे। मी आराध्याला टेस्ट करायला देते। कशी झाली बघ। वाव, सोलकढी खूप मस्त झाली आहे। छान झाली। अरे वा। सोलकढी अप्रतिम झालेली आहे। मनीषाचा काय प्रश्नच नाही, 1 नंबर मनीषा सोलकढी करते। त्यामुळे आमचं कुठलंही फंक्शन असलं ना तर मनीषाच सोलकढी करते। 1 नंबरची सोलकढी करते। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि ही रेसिपी तुम्ही पण करून बघा, सोलकढी अप्रतिम होते।